नमस्कार. आज मी पाहिलं माध्यमावरती आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रालाच नव्हे शाहू फुले, शिव छत्रपती आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम केलं असं मला वाटतं. ठीक आहे, माणसाचा राजकीय विरोध असू शकतो, परंतु राजकीय विरोध इतक्या टोकाला की एका ज्येष्ठ नेतृत्वाला, जयंत पाटील साहेब भले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असतील, परंतु त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष 40 वर्ष लगातार विधान भवनामध्ये काम केलेलं आहे. एक ज्येष्ठ नेते, एक ज्येष्ठ मंत्री, या महाराष्ट्र राज्याचे एक मोठे नेते म्हणून तरी आब आणि प्रतिष्ठा बाळगायची असते. परंतु गोपीचंद पडळकर यांनी या सगळ्या सीमा उल्लंघन केलेले आहेत. माझं असं मत आहे, जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. गोपीचंद पडळकरांनी ताबडतोब अत्यंत खालच्या पातळीवरती जयंत पाटील साहेबांवरती टीका केल्यामुळे माफी मागावी ही माझी मागणी आहे. तुम्ही काय बोलता जयंत पाटील साहेब राजाराम बापू यांचे पुत्र आहेत की नाही, ती तुमच्या भाषेमध्ये अतिशय घाण बोललात तुम्ही. याचा मी निषेध करते महाराष्ट्राची मराठी मुलगी म्हणून. आणि चुकीला चूक म्हणण्याचे संस्कार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी मला दिलेले आहेत आणि त्यांचा वारसा मी सांगते. आणि म्हणूनच म्हणते, तुम्ही चुकलात, तुम्ही जाहीर जयंत पाटील साहेबांची माफी मागावी आणि महाराष्ट्राची सुद्धा माफी मागावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.